डाईट करणं अवघड नसतं, फक्त अवघड असतं ते म्हणजे त्याची सवय लावणे आणि ते त्या काळापर्यंत टिकवून ठेवणे खूप अवघड असतं. हे आहे माझे 1 आठवड्यापासून स्टक झालेलं वेट 81. ना कमी जास्त झालं, काहीच नाही, कमी पण नाही झालं, जास्त पण नाही वाढलं. आणि आता सकाळच्या 7 वाजले आहेत आणि मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवते की सकाळच्या 7 वाजल्यापासून म्हणजे मी काय काय केलं आणि काय काय करणार आहे दिवसभरात. तर आजची 13 तारीख आहे, एप्रिलची 13 तारीख. आणि चला तर मग मी तुम्हाला पुढे सांगतेच. गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? तर आज आहे सोमवार, तारीख 13. तुम्हाला दाखवलंच मी. तर आज मी तुमच्यासाठी असं काही घेऊन आली आहे की कोणाचं वेट स्टक होतं, वेटच हालत नाही. आता माझंसुद्धा 1 वीक झालं वेट स्टक झालेलं होतं. 81 ते 81च दाखवत होतं. प्रत्येकाचं वेट हे स्टक होतंच. वेट लॉस जर्नीवर असल्यावर काही कारणाने वेट स्टक होतं. जसं की आपण कमी जास्त कधी खातो, कॅलरीज कमी जास्त होते, किंवा बंद चालू करतो. काही जण डाईट होत नसल्याने बंद चालू करतात, म्हणजे आज आता एक वीक केला, नंतर बंद केलं, तर अशानं सुद्धा वेट स्टक होतं. तर माझं पण तसंच झालं असेल असं माझी तर गॅरंटी आहे. पण मी काही बंद केलं नाही, तर मग आय गेस दुसरं काही कारण असू शकतं. तर मी आज लाईव्ह रिझल्ट दाखवते आणि आज दिवसभर काय काय खाणार आहे, काय काय नाही, आणि विदाउट सॉल्टचं करते मी. विदाउट सॉल्टचं मी वीकमधून एकदा करतेच, कारण वेट लॉस जर्नीमध्ये असल्यावर एकदा का होईना विदाउट सॉल्टचं करायचं. आणि आपलं वेट जर स्टक झालं असेल, आपण विदाउट सॉल्टचं करायचं. काही नाही, त्याच्यात उपाशी वगैरे राहायची काही गरज नाही. तर तुम्हाला दाखवेलच मी आज दिवसभर काय खाते काय नाही विदाउट सॉल्टचं. तर मी आता रेडी झालेली आहे. मी आता जाते पार्कला. मी एक्सरसाइज करायला पार्कमध्ये जाते, तिथं वॉक करते, 10 राऊंड मारते आणि बाकी कार्डिओ वगैरे करून मग नंतर रिटर्न घरी येते. आणि दाखवतेच तुम्हाला मी घरी गरम पाणी पिऊन जाते. नॉर्मल गरम पाणी पिते सकाळी, मी काहीच टाकत नाही याच्यात. आणि सोबत जाताना मी 1 लिटरची बॉटल घेऊन जाते, तर ते पूर्ण कंप्लीट तिथंच करते आणि मग घरी येते. मी फिनिश करते आणि भेटते तुम्हाला पार्कमध्ये. आता मी इथं पार्कमध्ये आली. आता पार्कच्या मी ना एक 10 राऊंड तर मारतेच. म्हणजे माझी इथं सकाळी 6000 स्टेप्स तर होतातच आणि त्याच्यानंतर थोडंसं कार्डिओ वगैरे करते. तर इथं मी बीटचा ज्यूस घेतलेला आहे सकाळी. कधी कधी डाईटवाल्यांना हे असे कम्फर्टेबल नाश्ता सोडून असं दुसरं काहीतरी खावं लागतं. तर काय करणार, वेट कमी करायचं आहे म्हटल्यावर. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. ही वेट लॉस बनाना शेक कशी बनवायची ह्याची पण मी रेसिपी दिलेली आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही चेक करू शकता. आता मी हे अर्धा लिटरचं तांबे असेल, तर हे मी पूर्ण पाणी संपवणार आहे. आणि सकाळी मी 1 लिटरची बॉटल संपवली होती. त्याच्यानंतर आता वाजले आहेत 12, तर मी 12 वाजता हे 1 अर्धा लिटरचं संपवेल. आणि मला वाटतं त्याच्या अगोदर मी एखादा ग्लास पिली असेल पाणी, जास्त काही नाही. तर मी आता हे पाणी संपवते. आणि हां, ह्याच्यात ना मी लिंबू पिळला आहे अर्धा, कारण नॉर्मल पाणी आपल्याला जर नाही पिऊ वाटलं तर याच्यात तुम्ही लिंबू पिळा. लिंबूमुळे कसं पाण्याची चव पण चेंज होते आणि पाणी पण पिलं जातं. तर मी दुपारच्या जेवणामध्ये बेसनचा चिला बनवणार होती आणि मी याच्यात बेसन कोण मी? आणि लाल नाही तिखट राव. आणि गरम मसाला बस इतकंच टाकलं आणि कांदा. बाकी तुमच्याकडे जे काही व्हेजिटेबल अवेलेबल असेल तर तुम्ही ते टाकू शकता. म्हणजे गाजर, तुम्हाला जे काय आवडत असेल ते. माझ्याकडे काय अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे मी काही टाकलेलं नव्हतं. याच्यात तुम्ही गाजर खिसून टाकू शकता किंवा पनीर खिसून टाकू शकता. जे काय आवडेल तुम्हाला व्हेजिटेबलमध्ये ते तुम्ही ॲड करू शकता. आणि इथं आता मी 2 बेसनचा चिला आणि ते दह्यासोबत घेतलंय. तुम्ही दुसरं काही घेऊ शकता पण विदाउट सॉल्ट. मी याच्यात अजिबात मीठ टाकलेलं नाही कशातच. आणि आपल्याला ह्याच्यात पाणी भरपूर प्यायचं आहे, पाणी ही कंप्लीट करतच राहायचंय. आणि आता उन्हाळा असल्यामुळे पाणी तर भरपूरच पितो आपण. माझं कमीत कमी आतापर्यंत 3 लिटर झालं असेल.
तुम्ही या दरम्यान चहा कॉफी घेऊ शकता, पण साखरेचं प्रमाण खूपच कमी करा. मी याच्यात शुगर फ्रीचं जे कॅप्सूल असतं टॅबलेट ते मी टाकलं होतं, एकच घेतली होती मी. हे विदाउट सॉल्टचे बॉईल केलेले चणे आहे. हे आता मी डिनर करते, म्हणजे रात्रीच्या जेवणात मी हे घेतलंय. आता तुम्ही याच्यात गाजर चिरून दही वगैरे ऍड करू शकता. अवतार आज कसा कसा झालाय. सुरुवातीला तुम्हाला खाऊ वाटणार नाही, पण मला कशी सवय लागली आहे त्याच्यामुळे इतकं काय वाटत नाही. आणि दही वगैरे ऍड केली की कसं जरासं चव पण बॅलन्स होऊन जाते आणि इतकं काय समजून येत नाही. आपल्याला याच्यात काही सुद्धा ऍड करायचं नाही, सॉल्ट वगैरे. बाकी तुम्ही दही, एखादी काकडी हे सगळं चिरून ऍड करू शकता ॲज अ सॅलड, जसं करतो आपण तसं. आणि हे माझं लास्ट डिटॉक्स ड्रिंक आहे, ज्यात मी जिरं आणि शोप टाकून 5-10 मिनिटं बॉईल करून घेतलेलं आहे. ते मी लास्ट घेते गुड झोपायला. मॉर्निंग गाईज. तर आज रिझल्टची वेळ, तारीख 14 एप्रिल आहे. तर फायनली तुम्ही वेट बघितलंच असेल, पण मला असं वाटतं आहे की माझ्याकडून काल एक मिस्टेक झाली. जे रेड ज्यूस वगैरे असतं, जी सकाळी मी पिली, तर त्याच्यात आय थिंक मीठ टाकलेलं असतं, काळं मीठ, ब्लॅक सॉल्ट का मसाला काहीतरी असतं, पण मग त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं असतं. तिथं जरासं माझं मिस्टेक झालं, माझ्या लक्षात नाही आलं. नाहीतर हे जे वरचं 300 आहेत ते सुद्धा आलं नसतं. बट इट्स ओके. की एक आठवडा झाला की माझं वेट स्टक झालेलं होतं आणि ते बिलकुल हालत नव्हतं. म्हणजे किती काय केलं तरी वेट आहे तेच. म्हणजे जास्त बी खाल्लं तर जास्त पण दाखवत नव्हतं आणि कमी खाल्लं तर कमी पण होत नव्हतं. तर मग म्हटलं की विदाउट सॉल्टचं करून बघू आपण, आणि खरंच त्याचा फरक पडतो, पण ते जास्त नाही चांगलं. वीकमधून एकदा केलेलं ठीक आहे. वेट स्टक झालं एकदा करायचं, पण ते सगळ्यांनीच करायचं नाही. ज्याला सूट होतं त्यानेच केलेलं चांगलं. तर हे होतं माझं 1 डेचं चॅलेंज विदाउट सॉल्टचं. आणि अजून मी एक व्हिडिओ असा आणेल की डे वेट लॉस रुटीन पण घेऊन येईन. तर त्यासाठी स्टे ट्यून. आणि तुम्हाला जर वर्कआउटचा पण व्हिडिओ पाहिजे असेल तर मी ते पण घेऊन येईल तुमच्यासाठी, की मी कोणतं वर्कआउट करते माझी बेलीसाठी. आणि जर तुम्हाला अजून काही असं काही चॅलेंज किंवा असं अजून कोणते व्हिडिओ असं पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तसं अजून आणेल आणि प्रयत्न करेल खूप. मी आता आवरते आणि जाते वॉकला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.